नमस्कार, story.comच्या या नव्या व्हिडिओ तुमचं स्वागत। मी विशाल बीड जिल्ह्यातल्या नेकाशा गावात आहे। ज्या गावात जिल्ह्यात जरी बीडमध्ये असलं गाव तरी सौंदर्य कोकणासारखं आहे। या गावात कटिंग करण्यासाठी वेगवेगळे हेअर सलून्स नाही आहेत, ग्रामपंचायतीचं हेअर सलून आहे। या गावामध्ये दळण दळण्यासाठी वेगवेगळ्या गिरणी नाही आहेत, ग्रामपंचायतीची गिरणी आहे। या गावाला पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळ्या योजना नाही आहेत, ग्रामपंचायतीकडून शुद्ध करून घरोघरी पाणी पोहोचवलं जातं। या गावात वेगवेगळं बरंच काही आहे। गावचे जे प्रमुख आहेत, बऱ्याचदा ते सरपंच राहिलेत, जेव्हा जागा दुसऱ्याला सुटते तेव्हा तरीही गावचे प्रमुख तेच राहिलेत। असे वैजनाथ नाना तांदळे, त्यांना गावात सगळे प्रेमाने नाना म्हणतात। या मुलाखतीत मी सुद्धा ते वडीलधारी आहेत या नात्याने नाना असा त्यांचा पुढे उल्लेख करणार आहे। तर गेल्या 30 वर्षामध्ये गावाचा विकास त्यांनी कशा पद्धतीने केला आहे मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणारच आहे। याशिवाय या गावाचा विकास करताना आजपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींवरून त्यांची चर्चा होते, सकारात्मक नकारात्मक गोष्टींनी गाव चर्चेतही येतं। तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत ते स्वतः देणार आहेत। आताच त्यांच्या गावाला विभागीय पुरस्कारसुद्धा मिळाला आहे, आदर्श गाव या नात्याने। आणि यापूर्वीसुद्धा या गावाला बरेच पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत। नाना, तुमचं story.com मध्ये स्वागत। गावात आता येत होतो, गावात एंट्री बाहेर सगळं बीड जिल्हा जाणवत होता, पण तुमच्या कमानीतून आल्यावरती कोकणात आल्यासारखं वाटत होतं। त्या गावाची सुरुवात तुम्ही कशी केली होती नेमकी? आता काय आपण समाजकारण राजकारण करत असताना आपण बाहेर फिरत असल्याच्या नंतर छोट्या छोट्या ज्या गोष्टी येतात की आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। मग काय केलं पाहिजे, तर मग सुरुवात आम्ही अशी केली की सगळ्या गावाच्या लोकांची मीटिंग घेतली लहानाची। आणि मग सुरुवातीला आम्ही असं ठरवलं की आपल्या गावात आपण एक झाडं लावले पाहिजे। झाडं लावले पाहिजे, मग झाडं कोणते लावले पाहिजे? मग आम्ही ह्या मुद्द्यावर आलो सगळेजण की मग आपण वेगळे झाडं लावण्यापेक्षा जेणेकरून आपण फळाचे झाडं लावू। मग आमचा निर्णय असा झाला की आंब्याचे झाडं लावायचे। आणि मग आंबा लावायचा, तर मग म्हणलं थोडा विचार केला आम्ही की आंबा लावला, छोटा रोप चांडला आपण लावलं तर ते मग शिळे असेल, म्हैस असेल किंवा लेकरं असतील मोडून टाकतात। मग अंतानीच आम्ही झाडं असे आणले की 10-12 फूट हाईटचे। आणि ते लावल्याच्या नंतर मग आम्ही असा निर्णय केला की झाडं आपण लावायचे तर थोडीशी पॉलिसी आपण गाववाल्यांनी ठेवली पाहिजे त्याच्यावर, कारण त्याला एवढ्या झाडाला तर आपण कंपाऊंड करू शकत नाही। मग आम्ही 1000 रुपये त्याला दंड ठेवला, म्हणजे कुणाच्या कैरी तोडली तर नाही, झाड मोडलं तर कुणाच्या जनावरांनी असेल, म्हशीने असेल, गायीने असेल किंवा शेळीनी, गाडीने, तर त्यांच्याकडून 1000 रुपये। हे झालं समजा झाडाचं। मला गावाच्या विकासावर आधी बोलायचं, बाकीचे प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला, सगळे प्रश्न विचारणार आहे। बोला। तुम्ही विचार केला नसेल ते सगळे प्रश्न मी तुम्हाला विचारणार, पण विचार गावाची खासियत मला तुमच्या काय हे जाणून घ्यायचं आहे। जिल्ह्यात राज्यात हे गाव तुमचं वेगळं का आहे, तुम्हाला पुरस्कार एवढे का मिळालेत हे मला सुरुवातीला जाणून घ्यायचं। बरोबर। आता पुरस्कार काय, पुरस्कार मिळण्याच्या मागे असं आहे की आपण आपलं काम जर असेल तर आपल्याला पुरस्कार भेटतील, आपलं काम जर नसेल तर मग कसे पुरस्कार भेटणार? आपण आता पहिली गोष्ट तर अशी आहे की सोंग ह्याचं करता येतं पण पैशाचं करता येत नाही। तर मग आता हे रस्ते येतं, सभामंडप आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला बंधारे असते किंवा तलावाचं काम करायचं असेल, त्याला शासनाचे वेगवेगळे हेड आहेत, त्याच्यातून आपण फंड आणू शकतो। परंतु आता पिठाच्या गिरणी टाकायच्या, किराणा दुकान टाकायचंय, हेअर सलून टाकायचंय, तर ह्याला काय शासनाचे फंड वगैरे नाहीत। मग आम्ही ते लोकसहभागातून तो फंड उभा केला। मग गिरणी टाकायच्या तर त्याला पैसे कमी पडले तर मग समज आम्ही गावातून जेवढे शक्य होईल तेवढे जमा केले। आम्ही एक प्रमुख 5-25 लोक येतं, त्याच्याकडून पैसे असे वेगळे घेतले, कोणी 10,000, कोणी 5,000, कोणी 25,000, ज्याला जसं देणं होईल अशा पद्धतीने मग हे पिठाच्या गिरणी माझा नाही, पिठाच्या गिरणी असत्याल, त्याच्यात चटणी कांडण यंत्र आहे, तुम्ही आता पाहितलं, त्याच्यात शेंगा फोडायची मशीन आहे, डाळ मिल आहे। मग ह्या अशा मशीनी आम्ही टप्प्याटप्प्याने खरेदी करीत राहिलो। मग पहिल्याने पिठाच्या गिरणीत झालं, नंतर किराणा दुकान झालं, परत हेअर सलून झालं, गॅस एजन्सी आहे। मग ह्या अशा सगळं ग्रामपंचायत चालवती। आणि काय याच्यातून जो नफा भेटणार आम्हाला, किराणा दुकान असेल किंवा हेअर सलून असेल, आता साध्या गोष्टी आहेत। आपण खेड्यातले माणसं आहेत सगळे, आपण पण खेड्यात साधं कटिंग धाडी करायची म्हणलं तर आपण कुठेतरी पोतं टाकायचो, पुलावर म्हणा किंवा रस्त्याला म्हणा, तिथं कटिंग धाडी करायचो।
पण माझ्या डोक्यात अशी कल्पना आली किंवा आपल्या गावातला शेतकरी, आपल्या गावातला मजूर जे पुणे मुंबईला सेवा भेटते त्यांना कटिंग दाढी करायची असेल तर अशा पद्धतीचं दुकान आम्ही इथं बनवलं, हेअर सलून. आणि तिथं खुर्चीवर बसून पहिलं मी इथे दुकान बनवलं. कटिंग दाढी लोक करतात. पण तसं का केलं? म्हणजे एखाद्याला जर समजा स्वतःचं दुकान सुरू करायचं असेल गावात तर? नाही, आता शक्यतो आमच्या गावात तर दुकान नव्हतं. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण प्रत्येक गावाने वेगवेगळे दुकानं असतात, म्हणजे गिरण्या असतात. पण हे करतानाच आम्ही काय केलं, लहाना थोराशी मंदिरावर बोलून घेतली आणि मंदिरावर सगळे बसलो तर आम्ही किंवा हे सगळं आपण करू. पण उदाहरणार्थ आपण पिठाच्या गिरण्या इथं टाकल्या आणि तुम्ही दळण घेऊन जर दुसऱ्या गावाला गेला तर मग ते आपण करून तरी काय उपयोग आहे त्या गोष्टीचा. मग लोकांनी मला शब्द दिला की नाना म्हणले, आपण तुम्ही जे बी करताल, तुम्ही पिठाच्या गिरणी टाका, शेंगा फोडायची मशीन टाका, डाळ मिल टाका, चटणी कांदा मिल टाका, की आम्ही इथं येऊनच सगळ्या गोष्टी, आमचे दळणं असतील, आम्हाला मिरची पाहिजे असेल किंवा शेंगा फोडायची असतील, आम्ही इथं येऊन घेऊन जाऊ. आणि त्याप्रमाणे लोक 100% गावातले पिठाच्या गिरणीवर येतात, हेअर सलूनमध्ये कटिंग दाढी करायला येतात. हेअर सलूनमधून ग्रामपंचायतीला किती महसूल मिळतो महिन्याला? महिन्याला आपल्याला तसं पाहिलं तर पगार जाऊन आम्हाला 21-25 हजार रुपये राहतात. अच्छा. आणि पगार किती जणांना मिळतो साधारण? रोजगार किती जणांना मिळतो त्यातून? रोजगार आता सध्या तरी एक कर्मचारी, पण अजून एक कर्मचारी लागला आम्हाला हेअर सलून. म्हणजे समजा जर तुम्ही असे 2-4 दुकान टाकले तर आणखी 2-4 जणांना तो रोजगार मिळू शकतो. खेड्यात तर एवढे दुकानं शक्य नाही, गरज नाही. किती लोकसंख्या आहे गावाची? आपली आता 3000 लोकसंख्या आहे. 3000 लोकसंख्येला एक दुकान होतं? होत आहे ना. आणि तुमची जी गिरण आहे, म्हणजे पिठाची जी गिरणी आहे, त्यातून किती महसूल मिळतो? तर त्याच्यामधून आता गिरणीमधून एवढं का जास्त आपल्याला बेनिफिट भेटत नाही, कारण काय आपण रेट त्याचा कमी ठेवला आहे. म्हणजे 5 किलो जर दळण द्यायचं असेल तर फक्त 10 रुपये घेतो आपण त्याच्यात ग्रामपंचायत. मग 10 रुपयातून त्याचं मेंटेनन्स असेल किंवा त्याच्या महिला आहेत 2 तिथं त्यांचा पगार असेल तो ॲडजस्ट होतो बऱ्यापैकी, तो खर्च निघतो. खर्च निघतो. म्हणजे सलून सारखंच गिरण पण एखाद्याला समजा टाकायची असली तसं नाही, ग्रामपंचायतची गिरण वापरायची. ग्रामपंचायतची गिरण वापरायची. आता किराणा दुकान तुम्ही गावात टाकले समजा, तर त्यातून साधारण किती महसूल मिळतो महिन्याला? आता महिन्याला तसं 25-30 हजाराच्या पुढेच भेटतो, म्हणजे खर्च जाऊन. आणि किराणा म्हणजे गावातल्या लोकांना तिथून किराणा खरेदी करणं अनिवार्य. आपण काय करतो की आम्ही सुरुवातीलाच बैठक झाली आमची, विषय काय झाला करण्यापूर्वीच हे जे करायचंय त्याच वेळेस पूर्ण गाव आम्ही बसलो. त्याच्यामुळं ते बंधनकारक असल्यासारखंच सगळ्यांनी निर्णय केला ना तो, की खरेदी इथून करायची. म्हणजे ते निर्णय झाल्यामुळे ते बंधनकारकच आहे सगळ्या गावाला इथून खरेदी करणं. आणि एखाद्याला जर समजा बाहेरून आणला एखाद्याने किंवा आणायचं असेल तर त्यांना पंच कमिटी विचारते किंवा नेमका प्रॉब्लेम काय आहे, किंवा मी बाहेरून आज ही वस्तू आणली, उदाहरणार्थ आपण शेंगदाणे घेऊन आलो बाहेरून 2 किलो, तर मग नेमकं कशामुळे आणले हो तुम्ही? इथं रेट जास्त आहे, खराब आहे शेंगदाणे, कारण काय की समज तुम्ही इथं असून बाहेरून आणलं. कारण तुमच्याजवळ आता शहर आहे बीड, चांगले मॉल व्हायला लागले, ते व्हायला लागले. एखाद्याला वाटलं चला मला डीमार्टला खरेदी करायचं किंवा रिलायन्सला खरेदी करायचं, तसं नाही, शक्यतो इतक्या लांब जातच नाहीत. कारण काय आपण जी बीड शहरामध्ये सुविधा भेटणार आहे किंवा जे रेट आहे तो रेट इथं भेटत असेल तर त्याला पेट्रोल 100 रुपयाचे टाकून बीडला जायला परवडत नाही ना, त्यामुळे इथंच खरेदी म्हणजे ते होत आहे. आता दुसरी गोष्ट, मी गावातून येताना पाहिलं तुम्ही झाडं वेगवेगळ्या प्रकारचे लावलेत, जांभळाचे झाडं लावलेत, नारळाचे झाडं लावलेत. परत आता हे झाडासाठी बराचसा खर्च होता, तर हा खर्च तुम्ही ग्रामपंचायतीतून कसा ॲडजस्ट केला? कारण बऱ्याच गावाला पैशांची फार अडचण असते. नाही, खरं आहे ते, ग्रामपंचायतकडे काय असं उत्पन्न नाही आहे की जेणेकरून आपण जास्तचा खर्च झाडावर याच्यावर करू शकतो. पण मी थोडंसं काय विचार केला की झाडं लावायचे तर आपण समज जे जंगलातली झाडं असतात फळं न देणारे, हे लावून उपयोग नाही. जेणेकरून आपण झाड लावलं, त्याच्यावर खर्च केला तर त्याचा फायदा आपल्याला किंवा आपल्या गावाला झाला पाहिजे. म्हणून आम्ही झाड लावताना प्रत्येक झाड, एकतर मग आता तुम्ही आता जांभळीच्या रस्त्याने आला, त्याला जांभळं आलेले आहेत, आता त्याला 3-4 वर्ष आहे, त्याला इतके जांभळं आलेत. यावेळेस लोकांना म्हणलं खा तुम्ही, फक्त फाट्या मोडू नका त्याच्या. आता आंबे तुमचे बरेच मोठे झालेत, त्यातून या वर्षी काय उत्पन्न निघलं ग्रामपंचायत? आता आम्ही आता 3रं वर्ष आहे आंब्याला, की आंबे पहिल्या वर्षी आले, आम्ही पूर्ण गावकरी जमा झालो, ते तोडले, ट्रॅक्टरमध्ये भरले आणि घरोघर पाट्याने वाटून टाकले त्यांना. पहिलं वर्ष होतं. दुसऱ्या वर्षी आम्ही सगळे बसलो पंचकमिटी, हे आता म्हणलं की आपल्याला व्यापाऱ्याला द्यायचेत का, परत गेल्या वर्षी सारखेच वाटायचे. पंचकमिटी निर्णय झाला की आता यावर्षी विकत द्या व्यापाऱ्याला बोलून. मग गेल्या वर्षी आम्हाला 2.25 लाखाचे आंबे झाले. म्हणजे ग्रामपंचायतला ते उत्पन्न आलं आमच्या.
पहिल्या वर्षी. हां. दुसऱ्या वर्षी बी बऱ्यापैकी 2-1 लाखाचे आंबे गेले. हम्म. आता इथून पुढं जसे जसे झाडं मोठे होते उत्पन्न आंब्याचं उत्पन्न वाढेल, म्हणजे आंब्याचं उत्पन्न पण काही लाखामध्ये जाईल. आता आपल्याकडे तुम्ही पाहिलं नारळ आहे, नारळ आमचं 3रं वर्ष आहे, त्यावेळेस 750 ते 800 झाडं लावलेली आहेत. आता त्याला नारळ यायला लागले 3ऱ्या वर्षी. यावर्षी 1000 आंबे म्हणजे नारळाचे झाडं लावले. हे जर ज्यावेळेस तुमच्या आंबे नारळाचे झाडं पाहिले तर तुम्ही इथून नारळाची बाहेर निर्यातच करायचे विचार आता तेवढे झाडं लावलेत. नाही, खूप झाडं लावलेत. आणि आपण काय केलं, त्याचं झाडं आम्हाला आणायचे, समज किती आणायचे, 1000 झाडं आणायचे. झाड केवढ्याला भेटतंय, 1000 रुपयाला. मग त्याच्यानंतर आपल्याला पाईपलाईन तलावून किती लागन, 2-2.5 किलोमीटर आहे, 2.5 किलोमीटरला पाईप किती लागन, पुन्हा त्याला मोटर कोणती बसली पाहिजे, त्याला ड्रिप करायचं तर मग पाईप कुठल्या कंपनीचा आणला पाहिजे, दुकानातून घ्यायचा का कंपनीतून मागायचा, या प्रत्येक गोष्टीचं बारीक निरीक्षण करूनच आम्ही तिथून झाडं तेलंगणामधून निघायच्या आधी आमचे तेलंगणातून आणले, तेलंगणातून वाहतूक खर्च बरा झाला. तर ते झाडं तिथून गाडी निघायच्या आधी आमचे खड्डे तयार होते, आमचे पाईपलाईन तयार होते, ड्रिपचे पाईप पण आलेले होते. सगळं काम करण्यासाठी गावकरी. हो, सगळं नारळ लावायला पूर्ण गाव होतं, लहान लेकरापासून ती म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळं. आता नारळाची एवढी झाडं लावले, समजा एक 5-7 हजार झाडं असतील सगळे मिळून जर विचार केला तर, त्याला पाणी, त्याची खत देणं, त्याची कशी यंत्रणा आहे सगळी? नाही, आता खताला त्याला काय करतो आपण, मोठं समज आळे करायचे असतील किंवा लावायचे असतील तर पूर्ण गाव बोलतो. आणि समज खत द्यायचं एखाद्या वेळेस लेबर थोडं कमी लागत असेल तर ते आपण रोजाने लावतो. म्हणजे गरज पडेल तिथं रोजाने लावायचं. गरज पडेल तिथं रोजाने. आता गावाला दुसरी एक समस्या असते, एवढे झाडं लावले, एवढी शेती हिरवी करतो, तुमचा परिसर हिरवागार आहे. दुसरी समस्या पाण्याची असते, पण बीड जिल्हा अर्थातच. पाण्याचं नियोजन कसं केलंय? पाण्याच्या शिवाय तर काहीच होऊ शकत नाही. आपण काय केलं, आमच्याकडे पूर्वी एक तलाव आहे, म्हणजे 72च्या आधी झालेला आहे तो. तर त्या तलाव गाळाने बऱ्यापैकी भरत आलता. मग त्याला आपण MREGS मध्ये केंद्रेकर साहेब असताना आम्ही MREGS पूर्ण गाव आणि परिसरातले काही लोक आणि जेवढे वाहन येतं, ट्रॅक्टर बिक्टर काय असतील, सगळे तलावात असायचो आम्ही. त्याची पूर्ण प्लॅनिंग केली आम्ही आणि पूर्ण गाळ काढला त्याच्यातला. म्हणजे एकतर ट्रॅक्टरवाल्याला मजुरी लागली, लेबरला काम लागलं दुष्काळात, आणि तो गाळ जी काढला तो आमच्या पडक जमिनी ज्या होत्या खडकाळ त्याच्यावर टाकला. त्याच्यामुळं आज आमचे ऊसाचं उत्पन्न पण त्या जमिनीमध्ये जे पश्चिम महाराष्ट्रात उत्पन्न घेतात 80-90 टन, तो आम्ही एकरमध्ये इथं घेतो. बरं. आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे बंधारे तलावामुळे सुटला. एक तर तलाव आणि दुसरे 19 बंधारे येतात नदीवर. आणि म्हणजे या गावाच्या भोवताली 19 बंधारे आहेत. 19 बंधारे आहेत. म्हणजे जे डोंगराच्या माथ्यापासून चालू होतं ते आमचं जिथपर्यंत शिवार आहे, पाणी 12 महिने 12 महिने पाणी असते आमच्याकडे. अरे वा, म्हणजे बीड जिल्ह्यात 12 महिने पाणी मिळणं म्हणजे रेअर आहे. हो. आता दुसरी गोष्ट असते की पाणी झालं, दुसरी मूलभूत गरज असते आरोग्य, शिक्षण. तुमच्या गावात आरोग्यासाठी दवाखाना किंवा शाळेसाठी काय वेगळं केलं तुम्ही आदर्श गाव म्हणून? आता आम्ही काय केलं की शाळेसाठी एक तर काय आहे की शहराच्या जवळ असणारे गाव प्रत्येक पालकाला वाटतं किंवा आम्ही कुठल्या तरी मोठ्या स्कूलमध्ये म्हणा मुलं घातले पाहिजे. पण आम्ही त्या गावातल्या लोकांना विश्वास दिला आणि आमची शाळा पण अतिशय सुंदर आहे. तर झाडीपासून, पाणी फिल्टरपासून, CCTV कॅमेऱ्यापासून, बाथरूम वगैरे, स्वच्छता घर, सगळं म्हणजे तिथली तिथं सोयी दिली आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत. बरं का, सगळ्या गावात किती CCTV आहेत? CCTV गावात जवळपास 30 ते 40 CCTV एका गावात. चोरी वगैरे प्रश्न नाही? चोरी होत नाही गावात, म्हणजे चोरी वगैरे काय होत नाही. आणि जे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही बीड शहरामध्ये जे ट्युशन घेणारे शिक्षक होते तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. काही पालकाकडून आम्ही त्याच्यातलं म्हणजे त्यांचा जी पेमेंट द्यायचं आहे आपलं प्रत्येक विद्यार्थ्याकडून, तर त्याच्यातलं आम्ही किती फी आहे शाळेला? शाळेला तसं म्हणजे एक विद्यार्थ्याला 9 ते 10 हजार रुपये घेतात ते. म्हणजे झेडपीची शाळा आहे की नाही प्रायव्हेट? झेडपीच्या शाळेत आपण तिथं फ्रीमध्ये शिकवतात ते, शासनाचे शिक्षक आहेत, पण आपण ट्युशन लावलं त्यांना वरती. बरोबर. ग्रामपंचायत त्याचं अर्धे पैसे देते आणि पालकाकडून अर्धे पैसे घेतो. बरं. म्हणजे खाजगी शिकवणी सुद्धा शाळेला जेवढे मुलं येतं शाळेत गावातले तेवढ्याला खाजगी ट्युशन लावलं. बरं. आणि म्हणजे ते ट्युशन जे आहे ते ऐच्छिक आहे की ज्याला पाहिजे त्याला? नाही, ज्याला पाहिजे त्याला. म्हणजे आपल्या मनावर, कोणाला लावायचं नसेल तर. पण शक्यतो 100% जेवढे मुलं आहेत तेवढ्याला लावतो. आता ह्या गावातले शेतकरी आहेत समजा, जे मोफत श्रमदान करतात किंवा काय करतात, त्या लोकांचा या आदर्श गावामुळे इन्कम कसा वाढलाय? म्हणजे शेती,
बाकी जोडधंदे काय आहे तो स्रोत? आता काय आम्ही पाण्याची लाईटची आम्ही जी प्लॅनिंग केली याच्यामुळं ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही सरपंच व्हायच्या आधी आम्हाला जर संक्रांत आली आणि पहिल्यांदा सरपंच कसं झालं? आता मला हा 7वा टर्म आहे. बरं. हां. 35 वर्ष झालं. तर आम्हाला ऊस संक्रांतीला त्या वाहनात टाकायला बाहेरून आणावं लागायचं. ही परिस्थिती होती आमची. आता अशी परिस्थिती आहे की पूर्ण आमचा कारखाना 2 महिने आमच्या शिवारातल्या ऊसावर चालतो. प्रत्येक जणाचा 100, 200, 150, 300, 500 टनापर्यंत ऊस जातो. अशी परिस्थिती. त्याचं कारण आहे की पाण्याचं नियोजन केलं, बांधारे, तलावातलं पाणी, आणि एक थेंबी पाणी जमिनीच्या बाहेर निघलं त्याच्या शेताच्या, तर लगेच आम्ही फोन करतो त्याला की तू पाणी वायाला चाललं, तू पाणी वायाला जाऊ दे म्हणून. ते पाण्याच्या नियोजनामुळे समजा तो झालं. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं याच्यामुळे? 100% वाढलं. म्हणजे त्यांना जे कर्ज घ्यावं लागतं, कर्जबाजारी होतात. कर्जाच्या बाबतीत तुम्ही बोललात तर माझ्या माहितीने वंजरवाडीमध्ये शेतकऱ्याकडे असं कर्ज कुठलं असं मला वाटत नाही. सोसायटी नील सातबारे सगळ्यांची. हा, बऱ्यापैकी 99% नील म्हणायचं. आणि त्याच्यात समजा ते एक आहे. दुसरी गोष्ट, आता बीड जिल्ह्याविषयी बोलायचं म्हणलं तर या जिल्ह्यात जातीयवाद खूप आहे. आता तुमचं गाव जे आदर्श गाव म्हणून तुमच्या गावात कशी परिस्थिती आहे? तुमच्या गावात कोणकोणता समाज आहे? इथे तसं वातावरण झालं का कधी? नाही. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो मी लहान असताना. आता आमच्या गावात तसे सगळे समाज आहेत. मराठा समाज आहे, वंजारी समाज आहे, चर्मकार आहेत, वडरी समाज आहे, मातंग समाज आहे. परंतु मी लहान असताना जी आमची पहिल्या पिढीतले माणसं होते ती आमच्याकडे पंक्ती 2 बसायच्या. म्हणजे आमच्याकडे म्हणण्यापेक्षा पूर्वी चौकडच होत्या. मातंग समाज असा वेगळा बसायचा आणि बाकीचे इतर समाज वेगळे बसायचे. मग आपल्या जे इतर समाज आहे त्यांनी त्यांच्या टोपल्यात असं वरतून टाकायचं काय शिरा भात करी असं, त्यांनी बाजूला जाऊन वाढायचं. मी म्हणलं की आपण माणूस म्हणून सगळे एक आहे, तर ह्या पंक्ती 2 का? पण ते आपण त्यावेळेस काही करू शकत नव्हतं, कारण आपल्या हातात सत्ता नव्हती ना, आपल्या हातात काही नव्हतं. पण ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस सगळे माणसं मी बोलून घेतले आणि बोलिल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की आपल्याला इथून पुढं पंगत आपल्या गावात एकच होईल. मग मला त्यावेळेस थोडा विरोध बी झाला, कारण काही जुने वयस्कर जुन्या विचारांचे कीर्तन करणारे माणसं किंवा जुन्या विचाराचे माणसं त्यांनी 10-5 लोकांनी विरोध केला. पण नंतर मी त्यांच्या घरी जाऊन ज्यावेळेस बोललो, त्यांना चर्चा केली, तर ते माणसं परत त्याच पंक्तीला, आमच्या सगळ्या पंक्तीला एकत्र करून त्या पंक्तीला जेवली ते माणसं. तेव्हापासून ते आजपर्यंत आमची मंदिरावर एक पंगत असतील, सगळ्या समाजाची पोरं वाढीचे. अरे वा. आता दुसरी गोष्ट, तुम्ही गावातले रस्ते मी पाहिलेत, 30 फुटाचे काही केलेत, म्हणजे मोठे सिमेंटचे रस्ते केलेत. गावात रस्ते करायचे म्हणजे अडचण असते अतिक्रमण. सरपंच म्हणतो नको, मी जर अतिक्रमण काढलं परत निवडूनच येत नाही. तुम्ही अतिक्रमण काढून एवढे वर्ष कसं काय निवडून आलात? नाही, सरपंच जे म्हणतात ना ते 100% खरं आहे. कारण एक अतिक्रमण जर काढायचं म्हणलं तर त्याचं घर, त्याचे नातेवाईक सगळे नाराज होतात आणि ते विरोधात जातात. तर मला हे अतिक्रमण काढताना खूप त्रास झाला. मला वर्षभर तर लोक असं, म्हणजे कोणताच माणूस नीट बोलत नव्हता. जरी आलं तरी लगे असं वेगळं चेहरा करणं किंवा नागडोळे मोडणं. पण मी माझ्या एक डोक्यात होतं की आपण काम चांगलं करायला ना, ठीक आहे, आज नाही बोलले तर उद्या बोलते. आणि 100% तसं झालं की जे माणसं रस्ते करताना थोडंसं विरोध केला, म्हणजे मला तसं जास्त हे कोणी करत नाही, कारण कशामुळे त्यांना माहिती आहे हे करतेत म्हणजे चांगलंच करणार आहे. पण जे माणसांनी विरोध केला तेच माणसं आता रस्त्यावर असं बाजा टाकून खुशाल बसतात संध्याकाळी किंवा निवांत झोपतात. ही परिस्थिती. मच्छर चिलता बिलता तर काय नाही, तुम्हाला दिसतं काहीच नाही. पण म्हणजे दुसरं एक लोक म्हणतात की गावात नानांची खूप भीती. एवढे का घाबरतात तुम्हाला? नाही, भीती वगैरे नाही, पण विषय काय आहे की आपला परिवार असतो. म्हणजे दहशत शब्द वापरला नाही बरं? नाही, बरोबर आहे ते. आपला परिवार असतो. परिवारात सगळ्या प्रकारचे लोक असतात, म्हणजे लहान लेकरापासून ती वयस्कर माणसापर्यंत. तर आपण साध्या गोष्टीकडे, आपण ग्रामीण भागातला माणूस आहे वाढलेला. तुम्ही रस्त्याच्या कडेने जाताना आपण देशी दारू दुकान पाहतो, बरोबर आहे. तिथं हातात पैसे घेऊन लाईनला लागले असतात लोक. आणि शेतकरी 4:00 उठतो, दूध काढतो,
म्हणजे धार काढतो म्हशीची गाईची, बरोबर, दूध घेऊन 5-10 किलोमीटर घरी जातो आणि 5-10 मिनटं बेल वाजतो, तेव्हा आतली महिला असेल घरातली किंवा पुरुष असेल मग 10 ते 15 मिनिटांनी ते पात्याला घेऊन येतो. म्हणजे चांगली थोडक्यात चांगल्या गोष्टीला हा त्रास आहे, पण वाईट गोष्ट तवाच पडते ना. तसं गावात जर शिस्त लावायची म्हणलं किंवा घरात लावायची म्हणलं, आपल्या लेकराला शाळेत जायचा किती कंटाळा येतो, पण शाळा चांगली आहे वाईट आहे? बरोबर आहे, चांगली आहे. पण त्याला कधी कळतं जेव्हा मोठा होईल तेव्हा कळतं. तसं गावातल्या लोकांना आपण एखादी गोष्ट चांगली करायची म्हणलं आणि शिस्त लावायची म्हणलं, एखाद्या माणसाला थोडं नको वाटतं. किंवा काही वेळेस असं असतं की तुम्ही किती चांगलं काम केलं उदाहरणार्थ, आणि तुम्हीच जर मला मान्य नसलात तर तुमचं काम काय मान्य होणार? बरोबर, तशातला एक प्रकार असतो. बऱ्याच जणांना म्हणजे आता आपण ज्या कामावर चर्चा केली, ग्रामपंचायत, गिरणी, किराणा दुकान, हे न आवडणारे पण बरेच असतील. नाही, अशी त्यांना वाटत बंधन आवडत नाही असे. कसं असतंय ज्याला मी एकाचमुळे विचारतो. नाही, बरोबर आहे. एखाद्या गावाला जरी करायचं असेल तर ते तुम्ही कसं पुढे नेलं? तेच सांगतो ना मी. चांगलं करायचं ना तुम्हाला 100% त्रास आहे. आता एखाद्या माणसाला समज एखादा पेनार आहे आणि येशीत येऊन बसला इथं, त्याला कोणी काय म्हणणार नाही. पण तुम्ही चांगलं करायला निघाले ना तर तुम्हाला 100% लोक त्रास देणार, काही का होईना. पण चांगलं म्हणणारे पण लोक असतात. पण माझ्या गावात मी सांगतो की 99% हे लोक चांगले. एखाद्या टक्क्यात थोडंफार चालत असतं. आणि मी बी काय करतो की एखादा विषय संपेपर्यंत 2 मिनिटं ताणायचं आणि सोडून द्यायचा विषय. आता अशात तुमचं गाव 2दा चर्चेत आलं. आता काल तुम्हाला पुरस्कार मिळाला तो एक, आणि मागे तुमच्या गावात एक स्थानिक वाद झाला, तो मीडियात पण आलता तेव्हा एक. दोन्ही पण प्रश्न विचारणार आहे, का गरजेचे ते पण सांगतो. बरोबर. पुरस्काराविषयी मला थोडी माहिती द्या, कारण तुमच्या गावाला याच्या आधी पण बरेच पुरस्कार मिळाले. पुरस्कार कोणकोणत्या क्रायटेरियावर मिळतात, कोणत्या कामांच्या आधारावर मिळतात? नाही, आता त्याला काय असतं, एकच काम चालत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर आपल्याला काम करावं लागतं. मग स्वच्छता असेल, रस्ते असतील, सांडपाणी व्यवस्थापन असेल, किंवा अजून शाळेचे स्वच्छतागृह असतील, गावातले स्वच्छतागृह असतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीला 1-1, 2-2 मार्क असतात. त्याप्रमाणे जर आपलं काम असेल तर मग ते आपल्याला पुरस्कार भेटतो. ते पुरस्कारात होता जिल्हा स्तरावर तुम्हाला त्याच्या आधी मिळाला होता? हो, भेटला होता. हा विभागीय पहिलाच आहे? हो, पहिलाच. किती पुरस्कार आहेत आतापर्यंत? म्हणजे 91 पासून तुम्ही? नाही, आपण भाग आत्ता घेतले. तसं काम आम्ही बऱ्यापैकी करायला 10 वर्षापासून लागलो. म्हणजे निवडणूक तर बिनविरोध होती तुमची? बिनविरोधच झाला आतापर्यंत. फक्त एक वेळेस इलेक्शन झालं, सरपंचाचं बिनविरोध झाला. सरपंच बिनविरोध होता. हा, पुरस्कारावर बोलतो. म्हणजे आतापर्यंत किती टोटल पुरस्कार मिळाले राज्यात? राज्यात नाही भेटले आपल्याला. जिल्हा लेवलवरून आपण एक टप्पा पार करत चाललो. म्हणजे आपण विभागातून निघलो, विभागातून आपण निवड झाल्याच्या नंतर विभागाने महाराष्ट्र लेवलला शिफारस केली, म्हणजे राज्याला. आता राज्याची टीम येणार. आपल्यासारखे अजून 5 विभागातले 5 गाव आहेत. एकूण 6 गावं निघली आता राज्य विभागातून. आता 6 गावातून परत निवड होणार आणि आपण राज्य निघन परत येत ते राज्यामध्ये पहिले येणार. आता या सगळी कामं, चांगली कामं तुम्ही केलेत ते एका बाजूला आहेत, पण कधी कधी तुम्ही जसं बोला चांगली कामं करताना त्रास होतो. आता मध्यंतरी तुमच्या गावाचा विषय चर्चेत आला. बरोबर. आता वैजनाथ तांदळे कोण आहेत लोकांना भले माहीत नाही, पण बातमी येताना बाहेर येते की सरपंचाची गुंडगिरी जे काय असेल ते. तर तो प्रकार काय होता? कारण त्याच्यावर तुम्हाला स्पष्टीकरणात मी पहिल्यांदा कोणतरी विचारतो. बरोबर. तुमची बाजू पण तुम्ही मांडली पाहिजे. नाही, खरं आहे. आता विषय काय आहे की गुंडगिरी, दादागिरी अशावर समाजकारण, राजकारण चालत नाही. तुम्हाला रात्रंदिवस कामच करावं लागेल. आणि काय असतंय, बोलणं सोपं आहे, पण इथं लग्नापासून, जमिन्यापासून, म्हणजे ग्रामीण भागातली कामं सांगतो मी तुम्हाला. म्हणजे टिळ्यापासून जे सुरुवात करावं लागतंय, ती प्रत्येक काम हे गावातल्या पंचकमिटीला करावं लागतंय. एखाद्याची मुलगी समज प्रॉब्लेम झाला, मग इथून 50 किलोमीटर जायचं असलं तर पदर पेट्रोल टाकून तिथं जावं लागतंय, त्यांची मिटिंग करावं लागते, ते मिटावं लागतंय, आणावं लागतंय. गोरगरीब माणसाला समज कुठं त्याला किराण्यापासून त्याला काय दवाखान्याची अडचण आहे, म्हणजे एकच प्रॉब्लेम नसतो, एकच काम नसतं, अनेक कामं करावं लागतात. तेव्हा कुठंतरी माणूस आपलं म्हणतो आणि ऐकतो. विषय काय आहे की असं काही म्हणते लोक, पण शेवटी मतदानाचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस तर लोक सगळं तिथं कॅमेरे असतात, संरक्षण असतं, सगळ्या गोष्टी असतात. दादागिरीवर असं चालत नसतं. त्याच्यामुळं
त्या दिवसचा जो मुद्दा होता तो मुद्दा तर माझा नव्हताच आहे. तुम्ही म्हणजे नव्हतेच. नाहीच आहे. हा. म्हणजे गावाचा मुद्दा होता तो. आणि ते एक नळ कनेक्शनचा विषय होता तो, की नळ कनेक्शन पाणी म्हणजे नाही का आपण गावात कनेक्शन दिलेले आहेत. आता आमच्या प्रत्येक घरोघर कनेक्शन आहे. तर ते कर्मचाऱ्यांनी कनेक्शन कट केलं होतं. आणि कट करायला गेल्याच्या नंतर त्यांचे ते मुलं काही आणि ते 2 जण भाऊ आले आणि त्यांचे वाद झाले. ते वाद झाल्याच्या नंतर मग ह्यांचे घरचे म्हणजे तो पाणी सोडणार आणि त्याच्याबरोबर जे 2 मुलं होते, मागासवर्गीयचा एक आणि तो तांदळी 2 आणि कुठे एक, तर त्यांच्या घरच्याचे आणि त्यांचे वाद झाले. आणि मग ते त्याच्यातून ते वाद झाल्याच्या नंतर आता ज्या मुलीला तो आमचा चुलत भाऊच आहे, तर त्याच्या सासऱ्याचे त्याच्या बायकोचे मेहण्याचे भांडणं झाले. भांडणं झाल्याच्या नंतर ते माझ्याकडे आले. त्यावेळेस काय त्याला लेकरू बाळ नव्हतं. मग मी ते वाद सगळा मिटून त्या मुलीला नांदायला लावलं. आज त्याला 2 मुलं आहेत. कुंडलिक तांदळीला, तो माझ्याच घरातला आहे, तो काय लांबचा नाही. तर ती त्याची पत्नी सुद्धा मी लावली नांदायला, मिटिंग करून. त्यांच्या जे बी प्रॉब्लेम असतील वाटल्यास तुम्ही त्याच्या सासऱ्याला त्याच्या मेहण्याला त्याला जरी विचारलं, त्या मुलीला जरी विचारलं किंवा तुला तुझं नांदणं किंवा नांदायला कोणी लावलं, म्हणजे नांदायला म्हणजे ती घटना होती म्हणून तुम्हाला विचारलं, कारण ती बातमी आमच्या चॅनलवर गेली. मला काही फोन आले, मी तेच पूर्ण की तुम्ही एकदा गावात जाऊन या. मी तेच पूर्ण करतो विषय, की ज्या महिलेला मी माझी मुलगी म्हणून नांदायला लावलं त्या महिलेची विनयभंग करण्याचा समज माझ्यावर आरोप होतोय. अशी केस झाली, विनयभंग, विनयभंगाची केस होती. हा, विनयभंगाची केस. अरे बापरे. माझ्यावर माझ्या मुलावर म्हणजे आमच्या दोघांवर विनयभंगाची केस. तर हे कुठंतरी राजकारण म्हणून हे विषय झाले. तर पण त्याच्याकडे आपण त्या दिवशी विषय सोडून दिला. ज्यावेळेस 100-200 माणसं असते त्यावेळेस विनयभंगाचा काय संबंध. बरोबर. हां, तो प्रश्न तुम्हाला हटकून यासाठी विचारला कारण मला अनेकांनी त्यानंतर सांगितलं, बऱ्याच ठिकाणी ती बातमी दिसली होती बीड जिल्ह्यातली, की तुम्ही एकदा गावात प्रत्यक्ष जाऊन या. आणि त्या गावात आल्यावर मला असं वाटलं की तुम्हाला त्याच्यावरती तुमची बाजू मांडण्यासाठी प्रश्न विचारला पाहिजे. दुसरी गोष्ट, मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही खूप कामं केलेत, सगळं केलंय. कुठल्याही ग्रामपंचायतीला हा व्हिडिओ पाहून जर त्यांच्या गावात असं करावं वाटत असेल तर त्यांना एकच अडचण येणार आहे, पैशांची आणि शिस्तीची. हो का, शिस्त असल्याशिवाय तर आपण पुढं जाऊ शकत नाहीत. आणि राहिला विषय निधी म्हणजे पैशाचा, तर मराठवाड्यामध्ये असे गाव येतं की एक गाव, प्रत्येक गावात म्हणजे कोणत्या ना कोणत्या मंदिराचा किंवा देवाचा आपण प्रत्येक वार्षिक सप्ते चालू येतं. आणि त्या सप्त्यामध्ये एका वर्षाला कमीत कमी 25 लाख रुपये खर्च होतो. आणि म्हणजे 15 ते 25 लाख रुपये. बरोबर. हो. मग तो जर तुम्ही एका वर्षात 20-25 लाख रुपये खर्च करता, तर माझी विनंती राहील सगळ्याला की आपण धार्मिक कार्य चालू ठेवा, पण 1 वर्ष जर थांबवलं, छोट्या खानी कार्यक्रम केला आणि त्याचे मग झाडं असतील किंवा गावाला ज्या सुविधा असतील ह्या जर केल्या तर तुम्हाला शासनाच्या फंडाची वाट पाहायची गरज लागते. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी छोट्या येतात, पण ह्या आज गरजेचं आहे. आज आम्ही खेड्यात काम करताना पाहतोय, आज इतकी दयनीय अवस्था आहे की प्रत्येक खेड्यात आज 100-50-200 मुलं रिकामे फिरतात. व्यसनाच्या आयरी गेले, गुटख्याच्या आयरी गेले, तर दारूच्या आयरी गेले, तर बिडी सिगरेटच्या आयरी गेले, तर कामं नाहीत हाताला. ह्या गोष्टीकडे आपण आज समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. कारण हे जर नाही केलं तर भविष्यात आपल्याला याची किंमत समाजाला मोजावं लागणार आहे की ते आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि हे जे आज तुम्ही बसला तिथं, आज तुम्ही इथं 2 घंटे नाही 3 घंटे असे बसा, तुम्हाला इथं ऑक्सिजन भरपूर भेटणार. बरोबर. इथं फ्रेश वातावरण जे प्रसन्न वाटतंय गावात आल्याच्या नंतर 1-2 घंटे माणूस हालत नाही. याचे कारण झाडं येतं. बरोबर. भविष्यात आपण जर झाडं नाही लावली तर आपल्याला ऑक्सिजन भेटणारच नाही. कारण लेकरू जन्माला आलं, आई मेली दुसऱ्या घंट्याला तरी ते मुलगा वाचू शकतो. बरोबर. पण त्याला ऑक्सिजन नाही दिला तर तो वाचूच शकत नाही. बरोबर. ही परिस्थिती आपली आज होणार आहे देशात, महाराष्ट्रात किंवा जगामध्ये. त्याच्यामुळं झाडच लावणं गरजेचं आहे. ऑक्सिजन देणारे झाडं लावणं गरज आहे. आणि शक्यतो आपण इतकं झाटायचंय तर फळाचे झाडं असले तर ते उत्पन्न भेटतंय ना. आणि आम्ही झाडं लावताना हिरवे 12 महिने राहतात असे प्रत्येक झाड आहे आमचं, म्हणजे त्याला गळती नाही पानाला.
अजून 5 वर्षांनी 10 वर्षांनी कमीत कमी 20 ते 25 लाखाचं उत्पन्न माझ्या गावाला भेटणार आहे. त्यावेळेस काय ते माझं उत्पन्न थोडंसं आहे, माझ्या गावाचं आहे ना. बरोबर. मी माझ्या परिवारात जेवढा वेळ देतो तेवढा गावात वेळ देतो माझं. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चालेल. आणि मी माझं आज तुझं जवळचा लांबचा काय करत नाही. मी आहे म्हणून नाही, तुम्ही असं एरी कधी गावात या आणि पूर्ण गावात फिरायचं. तुम्ही वैजनाथ तांदळे तुम्हाला त्रास आहे का फायदा आहे, मग ते कळत. एखाद्या माणसाच्या म्हणण्यावर किंवा शब्दावर मत ठरवणं योग्य नाही असं मला वाटतं. बरोबर. तर आदर्श गाव वंजारवाडी, अनेक गोष्टी त्या गावाच्या आपण जाणून घेतल्या. त्यांच्या शिस्तीविषयी बोललं जातं. शिस्त, गावाला त्यांनी निधी कसा आणला, कामं कोणते केले, त्याच्याविषयी तुम्ही जाणून घेतलं. या गावात आल्यानंतर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हे बीड जिल्ह्यातलं, मराठवाड्यातलं, दुष्काळी मराठवाड्यातलं गाव आहे असं कधी वाटणार नाही. गाव आवडलं म्हणून मी त्यांची मुलाखत घेण्याची त्यांना विनंती केली. आणि अर्थातच तुम्हीसुद्धा पाहण्यासारखं हे गाव आहे. ज्याला कोणाला ग्रामपंचायतसाठी, ग्रामपंचायत लेवलला काम करण्याची इच्छा आहे त्यांनी वंजारवाडी या गावाला भेट जरूर देणं गरजेचं आहे. बीड आणि अहिल्यानगर जो मार्ग आहे त्याच्यावर नवगणराजुरी या गावाजवळच वंजारवाडी हे गाव आहे. सहजरित्या हायवे कनेक्टिव्हिटी असल्यामुळे याला कुणी सहज भेट देऊ शकतं. आणि गावाची ग्रामपंचायत जी आहे ती पाहण्यासारखी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.